श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल 2027. विद्यार्थ्यांची चिंता वाढली. जाणून घेऊयात याविषयी संपूर्ण माहिती. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वी-12वी बोर्डाच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स, IMP प्रश्न तुम्हाला संभावित हवे असतील तर आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. काय बदल झालेले आहेत तर बघूयात आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे याविषयी लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत आलेले आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. 10वी-12वी बोर्डाचे सर्व संभावित प्रश्न तुम्हाला मिळतील. आत्तापर्यंत आपले चांगला निकाल लागलेला आहे. जवळपास संभावित 100% निकाल लागलेला आहे. दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आत्ताच IMP प्रश्न घेऊन अभ्यासाला लागा. तर बघा, 10वी-12वीच्या ज्या परीक्षा होतात यामध्ये आता काही मोठा बदल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यातील ताण कमी होईल. परीक्षा अधिक पारदर्शक बनवणे, गैरप्रकार जे होतात त्याच्यावर आळा घालणे, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका याचं स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक एक्साइटमेंट न्यूज आहे. नेमकी काय न्यूज आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक 10वी-12वी बोर्डाचा विद्यार्थी चांगल्या परीक्षेत पास व्हावं हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की आपल्या आईवडिलांसाठी एक लाईक होऊ द्या. आता हे काय बदल आहेत आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयात. पहिलं बघा, प्रश्नपत्रिका कशी दिसेल. याआधी जी प्रश्नपत्रिका होती, अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका 10 ते 11 पानांच्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी प्रश्नपत्रिका बघून त्यांना मानसिक ताण वाढायचा आणि ते घाबरून जायचे. आता तसं राहणार नाही. प्रश्नपत्रिका फक्त 3 ते 4 पानांची राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्रश्न आणि उपप्रश्न एकाच पानावर देण्याची योजना आखण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ कमी होणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे यावर्षी 2027च्या ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठी. आणि तुम्हाला IMP प्रश्न हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करू शकता. बोर्डाचा यामुळे काय फायदा होणार आहे तर 18 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. जर त्यांनी जे पानं आहेत ते पानांची छपाई कमी केली तर त्याच्यात 60% बचत होते आणि त्याच्यात 18 कोटी रुपये त्यांचे वाचतात आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने देखील हा चांगला निर्णय आहे. त्यामुळे कागदाचा वापर कमी प्रमाणात होणार आहे. हे एक महत्त्वाचा बदल आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमचा अभिप्राय नोंदवा आणि आत्ताच 10वी-12वीच्या IMP प्रश्न तुम्ही घ्या आणि लवकरात लवकर अभ्यास करा. तुम्हाला चांगले मार्क मिळतील. नंतर विद्यार्थ्यावर याचा काय परिणाम होईल बघा. मोठ्या प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थी घाबरतात. त्यामुळे गुंतागुंत अडचण होते. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. गोंधळून जातात. त्यामुळे त्यांना स्पष्ट लिहिता येत नाही. काय मुलं क्वेश्चन क्रमांक वेगळा टाकतात, उत्तर वेगळे लिहितात. अशा काही ज्या अडचणी होतात त्यामुळे मुलांचे जे आहेत असे प्रश्न निदर्शनास आल्यामुळे बोर्डाने हे निर्णय घेतलेले आहेत की आता जी प्रश्नपत्रिका असणार आहे ती व्यवस्थित असणार आहे. मुख्य प्रश्न उपप्रश्न यांची रचना वेगळ्या पद्धतीने असणार आहे. अधिक स्पष्ट असणार आहे, व्यवस्थित असणार आहे. प्रश्न क्रमांक अधिक सुबक स्वरूपात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजून घेणे आणि उत्तर लिहिणे अधिक सोपे होणार आहे. याचा फायदा होणार आहे. आणि हे नियम कधी लागू होणार आहेत. शिक्षण विभागाकडून या बदलांसाठी आवश्यक प्रशिक्षक जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे या तुमच्या शैक्षणिक वर्षात ही लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा सुलभ देता याव्यात आणि तणावरहित वातावरणात द्याव्यात यासाठी शिक्षण मंडळ प्रयत्न करत आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा. आणि 10वी-12वीचे IMP प्रश्न हवे असतील तर आत्ताच तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.